ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। चुकीचं काम केल्यास कारवाई व्हावी, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। तर फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांवर कारवाई होत नाही, पण भाजपला ज्यांचा गेम करायचा त्यांच्यावर सुपरफास्ट कारवाई होते, रोहित पवार यांची ही टीका। पुण्यातील जमीन लाटण्यासाठी आधीपासून प्रयत्न सुरू असल्याची माहिती। तर पुणे शहराच्या तहसीलदारांना जमीन रिकामी करायची नव्हती। नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांच्या तक्रारीनंतर 7 नोव्हेंबरला FIR दाखल। इमिग्रेशन विभागाकडून बावधन पोलीस शीतल तेजवानीची माहिती मागवणार। शीतल तेजवानी परदेशात असल्याचा पोलिसांना संशय। निलंबित पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या पूर्वीच्या आदेशांची चौकशी होणार। पुण्याचे जिल्हाधिकारी जुडी यांची ही माहिती। पुणे जमीन प्रकरणातून काही गोष्टी शिकल्या पाहिजे। आपल्याकडे चांगले वकील आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा। अजित पवारांचा पार्थ पवारांना सल्ला। तर आज दुपारी बारामतीमध्ये अजित पवार यांची पत्रकार परिषद। पुण्यातील जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल, कारवाई नियमानुसारच, कुणालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाही। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न करण्याबाबत फडणवीसांचे स्पष्टोक्ती। जमिनी हडपणं अजित पवार यांचा धंदा, पार्थ पवार वारसा चालवताय। सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा सदस्य। पुणे जमीन व्यवहार प्रकरणावरून लक्ष्मण हाकेंची अजित पवार यांच्यावर टीका। पालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत राज ठाकरेंची बैठक। मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह इतर शहरांचे अध्यक्षही राहणार उपस्थित। उद्या पुण्यातील नेते देणार मतदार यादीचा अहवाल। डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगलीच्या दौऱ्यावर। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, थार आणि स्कॉर्पिओ कारसह आकर्षक बक्षिसं। जवळपास 2,500 बैलगाड्या स्पर्धेमध्ये सहभागी। गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रुग्णालयाचं उद्घाटन। 142 जणांना रोजगार मिळणार। 5 तालुक्यातील 500 गावांना रुग्णालयाचा होणार फायदा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मुंबईमध्ये कोअर कमिटीची बैठक। महाविकास आघाडीमध्ये लढायचं की स्वतंत्र यावर चर्चा। पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागवण्यास सुरुवात। 2 दिवसांमध्ये 73 अर्ज प्राप्त। निवडून आलेल्या नगरसेवकांनी समाधानकारक काम न केल्यास राजीनामा घेऊ, उदय सामंत यांचा हा इशारा। भाजपमध्ये जाण्याआधीच महेश गायकवाडांची पुन्हा शिवसेनेमध्ये घरवापसी। गोळीबार प्रकरणानंतर युतीमध्ये असताना सुलभा गायकवाड यांच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानं झालेली हकालपट्टी। एकला चलोरीचा नारा शिवसेनेने दिलेला नाही, सर्व उमेदवार देण्याची तयारी आम्ही ठेवली आहे। तर तानाजी सावंत यांची ही माहिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।